सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्या 22 वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेमध्ये अध्यापनाचं काम प्रामाणिकपणे करणारे, शिक्षकांच्या व समाजाच्या प्रश्नांची जवळून जाणीव असणारे, प्रबोधनाच्या रूपानं समाज जागृती करणारे, महापुरुषांच्या विचाराचा वसा आणि वारसा फक्त प्रचार नाही तर आचरण करणारे, शिक्षकांचा खरा आणि दमदार आवाज, विधान परिषद गाजणार झगडे सचिन रमेश सर, रयत शिक्षण संस्थेचे महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर। सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक शिक्षित आणि शिक्षकांच्या प्रश्नांशी निगडीत उमेदवार। शिक्षक आमदारानं खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्था समाजाभिमुख ठेवणं व ती मजबूत करणं ही शिक्षक आमदाराची जबाबदारी आहे। सप्रेम नमस्कार, मी सचिन झगडे रयत शिक्षण संस्थेमध्ये 2002 पासून गेले 22 वर्ष सेवा करत आहे। सध्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा या विद्यालयात कार्यरत आहे। गेल्या 20 वर्षांपासून शिव फुले शाहू आंबेडकर चळवळींमध्ये व्याख्यान, फील्ड वर्क, केडरम कॅम्प आणि तसेच सत्यशोधक लग्न, साखरपुडा या विधींच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करत आहे। गेल्या वर्षी रयत बँकेच्या माध्यमातून निवडणूक लढवली। नगर दक्षिण विभागातून सुमारे 2500 मतदारांनी विश्वास दाखवला। नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी करण्यासाठी मी लढत आहे। आपल्या समोर धनशक्तीनं धनदांडगी उमेदवार असतील। या निवडणुकीचा उपयोग 5 जिल्ह्यातील सुमारे 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुजन समाजाच्या लोकांमध्ये विचारधारेचा प्रचार प्रसार घडून आणण्यासाठी तसेच नवे बहुजन नेतृत्व निर्माण करण्याची अत्यंत महत्त्वाची संधी आहे। ही दवडता कामा नये असे माझे वैयक्तिक मत आहे। समाजामध्ये शिक्षक आमदारानं खऱ्या अर्थानं शिक्षण व्यवस्था समाजाभिमुख ठेवणे व ती मजबूत करणे ही शिक्षक आमदाराची जबाबदारी आहे। पण आज गलेलठ्ठ श्रीमंतांनी शिक्षण प्रचंड महाग आणि गोरगरीब समाजासाठी दुर्मिळ बनवून ठेवलंय। या विरोधात आवाज उठवणारा शिक्षक प्रतिनिधी जर तो श्रीमंत आणि संस्थाधीश असेल तर तो या गोरगरिबांच्या बाजूने विचार करणारा असा। म्हणूनच सामान्य शिक्षकांची, समाजातल्या अत्यंत गरीब, बहुजन, दलित, शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांची शिक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठेवून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी लढणार याच्यासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाला जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे। KG to PG शिक्षण मोफत व सक्तीचे मिळवण्यासाठी देण्याची जबाबदारी शासनाची असेल। राष्ट्रीय स्तरावरचा 1 नेशन व 1 सिलेबस राबवायला हवा। शिक्षणावरचा खर्च 6% करण्यात येणार। दर महिन्याला शासनाचे प्रतिनिधी अर्थात शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी मीटिंग घेऊन शिक्षकांच्या समस्या तसेच शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भातील समस्यांचा निपटारा केला पाहिजे। अशैक्षणिक कामे तात्काळ बंद करण्यात आली पाहिजेत। या वैचारिक क्रांतीसाठी आपले सर्वांची साथ आणि सहयोग मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना विनंती आहे की माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1 देऊन बहुमतानं विजयी करा, ही नम्र विनंती।